मारता पळत काय पुढं जाते तरी आता तरी झाडू खाली आणला. आता आहे ना ओली काठी जाणतो पाहतो तिला येऊ तिला जर सापडली ना जे सांगितलं ते करून देत नाही. जेवण येतात करून दे म्हणलं तशीच झोपून जाते. पाहतोच तिच्याकडं मंदाविनी कोणीच नाही, आवाज नाही ना. भाऊजी घर कसं का उघड्याकडे मिळेल सर? मी पण मग म्हणते की घरात कोण शिरलं काय थांबू का जाऊ काही कळा ना. मी घरी गेला तर नवऱ्याला मारून द्या दारू पिली. मला तर त्याचं जेव्हा असं वाटलं धडकू एवढ्या रात्री पुढे जाता येईना काही होईना म्हणून मंदीच्या घरी आले तर मंदीचा पत्ता नाही. भाऊजी बी नाही घरी, नाही तर भाऊजी चांगली म्हणते बहिणीवर थांबा रातभर अशी म्हणले असते मला. जाऊन बसते इथंच वाट पाहते त्यांची. आली तर ठीक आहे, नाही तर काय बाई नवऱ्याच्या दाखला मला घरी पण जाता येईना. शेजाऱ्याच्या घरी आले मंदीचा पत्ता नाही, त्याच्या नवऱ्याचा पत्ता नाही. काय करावं आता? हे पण मातले वाटलं झालं माया. पण काय नवरा पाहून दिला मला असा. रोज दारू पितो, काम धंदा तर काही करीत नाही. माझ्याच कामाचे पैसे घेतो, दारू पिऊन मलाच मारितो. असं वैताग झाला मला. एक तर पोरग स्वर्ग नाही मला. आणि पोरं घेऊन कुठं राहिले असते मी, कुठं रूम घेतली असते, कुठं राहिली असते. पोरं स्वर नाही द्यावा असं केलं मला. काही खरं नाही. झोप येऊ राहील मला मंदिर सांगता नाही. खाऊन ये ना काय झोपकडे लावून घेतलं का ते झोप. नाही तर जाऊ दे बाई, त्यांचं घरी काय कडे लावून मग कोण लावलं नाही का. आले बिले रात्री गेले असं पुढचं मंदिर एवढे रात्री जात नाही का. कुठे गेले काय माहिती. जाऊ दे आपल्याला कुठे त्यांची घरात चोरी करायची तरी झोपून राहते. तर नाही आले ना सकाळी उठून चालला जाईल मामा. रातची रात कशी तरी काढते. नाही तर नवरा एवढा दारू आहे ना, घरी गेला तर लय मारीन मला. आता गेलो मला पाहिजे दोन दिवस जाईन मला पाहायला शिरप्याच्या घरी जाईल. त्याला माहितच नाही मंदीच्या घरी पाहत बेस मला बापरे अवघड शाला रागा मारली. गावात पाहिलं, मंदिरची तर पाहिलं, चंदीची तर पाहिलं. पाहिलं तर असे पोळ्याले अरे आपण तर पाहिलं नाही. टेन्शनच्या नादात वा भाई वा इथं येऊन झोपली. अरे पण आता जर उठलं परत राग टेन्शन मध्ये जाईल निघून. एवढं रात्री आता 12 वाजले परत डोक्याला तावणी. जाऊ दे कमीत कमी येऊन झोपले ना, कुठे गेली नाही. काही टेन्शन आलं होतं हो. मरू दे आता आज ना तसंच झोपू. लागलं तर साखळी नाश्ता करू गोडीत द्यायला. पण आता उठणं चुकीचं आहे. मरू दे अवघडच काम झाले बाई. काय नसतं माराचं दोनच टोले दिले लगे बाया पळली. जागा काही मारलं ते डायरेक्ट मारलं जाईल निघून. अवघडच आहे. बरं मग करून द्यायला काय अडचण आहे तिला. करून द्यायचं जीवन येतं म्हणते रोज रोज काय करते, रोज रोज काय करते. आता मला आवड आहे करून द्यायला काय अडचण आहे का नाही. बापा त्याला झोपता येईना. आता झाला समजा थांबत पाहू आपण. आता काय 4 वाजले पाठचे. पाहतो प्रयत्न करू. दिलं करून तर आहे. आता रोज झोपा. झाला राग शांत.
ए काय नका ना सोडा ना अहो सोडा ना ऐका हा मी सोडा ना काही करू असं सोडा ना आई लय भारी वाटलं ना ते बरं झालं राग शांत झालं मी असं करून देते मी रागाचं लय भारी काम होतं ऐकू ऐकू बस अरे बापरे अयो अंकल कर काय हो भाऊजी तुम्ही भाई वहिनी तुम्ही अहो काय केलं तुम्ही बापरे तुम्ही कसं काय इकडं हा भाऊजी मी तुम्हाला किती मानते तुम्हाला पटत की असं हा ती पुढे मला नव्हतं वाटलं भाऊजी तुम्ही एवढे पुढे आहे. मानशी कोण पुढे मग बाय कोण कोण पुढे म्हणजे अहो भाऊजी अहो पण हे तुमचंच घर आहे का माझं घर आहे अहो घर तुमचंच आहे मग तुम्ही कसं काय इथं आता ऐका मी तुम्हाला सांगते काय झालं मानावर यायला होता दारू पिऊन हा तुम्हाला रोज दारू पिऊन मारतो मी आज घाबरल्या मारे तुमच्या घरी आली हा तुमच्या घरी कोणीच नव्हतं वहिनी तुमचं घर कोणीच नव्हतं घर उघडं होतं मग मी म्हटलं मध्ये आले आवाज दिली मला कोणीच दिसाना मग इथं बसल्या बसल्या झोपून राहिले असं झालं हा अहो वहिनी खरंच माफ करा हो काय माफ करा भाऊजी काय तुम्ही करून बसले आता ऐका का ना आता माझं ऐका तुम्ही तुमचं सांगितलं ना हा आमच्या नवरा बायको झाली भांडणं हा तिला मी झाडू खाली मारलं मंदिरा हा ती जी पळली हा तिला शोधून शोधून मला 12 वाजली कुठं सापडा इतकं टेन्शन आलं इथे येऊन पाहिलं तुम्ही पूर्ण अंगावर गेलं आणि इकडं तोंड करून मला वाटलं बरं आहे कुठं रागाने गेली वापस घरी आली झोपली म्हणून मी तर शेजारी झोपलो तुम्हाला काही मी उघडून पाहिलंच नाही ती आहे का तुम्ही पण 4 वाजले मला झोप येईना म्हणून मग याचा राग शांत झाला असं म्हणून तुम्हाला मिठी मारली आणि काही नाही बा फक्त असं जवळ घेतलं ओ भाऊजी आता नका. मग ऐका ना आता जवळ घेतलं मग मा मूड झालं मी केलं चालू का अहो, मला वाटलं मानावर आहे मी पण सुरू झाले ना तुम्हाला नवरा कसं काय वाटलं त्याला वाटलं त्याचा राग शांत झालेला त्याला काय माहिती तुम्ही मला वाटलं मानावरचे उतरले असं दारू मला वाटलं मी माझ्याच घरी हा झोपेत तुम्हाला वाटलं आपण आपल्याच घरी काय झालं पण बाई? ऐका ना जाऊ दे जे झालं ते झालं आता चुकीनं झालं ना अहो चुकून काय भाऊजी तुम्हाला काय बायको तर शेजारी फरक कळत नाही का बायको अहो ती समजून जाड तुम्ही जाड कस काय कळालं आपण पण? तुम्ही बायको समजून शेजारी ठोकले ना आता ते मलाच माहिती ना पण तुम्हाला माहिती लोकांना माहिती अहो पण किती बेकार काम झालं ऐका ना माहिती तुम्ही ना त्याला काही सांगू नका अहो, त्याला मी कोणत्या तोंडाने ती सांगणार आहे आपल्याचं जरा द्या पण आता ती यायच्या आधी मला जाऊ द्या तुम्ही आता नाही जर तुमची इच्छा असेल तर मग झोपू आपण हो काही येडेकडे झाले का भाऊजी तुम्ही सरकार ऐका ना सकाळ झोपा ना नाही हो ते चुकून झालं ते ऐका ना करायच नाही काही फक्त झोपात नाही नाही मी चालली तुमची बायको येईल मला ऐका जाऊ ना द्या वहिनी अहो भाऊजी काही पद्धत झाली का तुमची? मी मायनावरच्या धाकाने इथे येऊन झोपली तिथं तुम्ही सुरू केलं हा म्हणजे कोणाच्या घरी जायचं कामच नाही राहिलं नाही का जाणून बसून नाही केलं वहिनी तुम्ही समजून घ्या अब तुमची चुकी नाही माझी चुकी नाही जाऊ दे अचानक झाला आता असं समजा मला जाऊ दे तुम्ही आता तुमची झोपा ना. बायको येईल नाही का बाई अहो तुम्ही एवढ्या अंतरच नका जाऊ वहिनी आता काही नाही करीत मी आता कळलं आता तुम्ही वहिनी आहात कसं काय करेन मी तुम्ही झोप अंगावर नका घेऊ, येत जाऊ भाऊजी तुम्ही लई वाईट काम केलं हे जाऊ द्या जाणून बुजून तुम्ही नाही केलं मी नाही चुकून झालं एवढं नका टेन्शन नको देऊ एक तर मानावर दारुडा आणि दुसऱ्याच्या घरी जावा तर तिथं या असं खेळ खंडू बाई वहिनी तुम्हाला आजपर्यंत मी पाहिलं कधी तुमच्याकडे अहो पण आता कार्यक्रम केला ना तुम्ही आता झाला चुकून आता काय करायचं झोपा हं? तुम्ही झोपा मी झोपतो आता काही करू नका लगेच. मला हात सुद्धा लावू नका लई मी तोंड करतो कसं आहे, एवढं रात्री चुकीचं आहे ना हो वहिनी आणि एवढं या चुकीमुळं पुढं जाता अंधारात परत कोणी धरीन तुम्हाला रस्त्यावर करून बसले आता झोपा आता